नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 मा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। क्रिकेटपटू तान्याच्या निराधार कुटुंबाला आमदार दीपक केसरकर यांचा आधार। जिल्हा बँकेच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवणार मनीष दळवी यांचा विश्वास। आणि लग्न सोहळ्याला निघालेली बस झाली पलटी, खेडमधील घटना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच। होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प, सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11। ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज। जिल्हा बँकेच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी मालवण चिंचर येथे बोलताना व्यक्त केला आहे। केंद्रबिंदूमधून या पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आज जो जनतेने या विकास संस्थांच्या माध्यमातून आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो पण सार्थ करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून माझे सगळेच सहकारी या पुढच्या काळामध्ये तशा पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम करून या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या जिल्हा बँकेची सेवा, प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक तरुणापर्यंत ही जिल्हा बँकेची सेवा पोहोचवण्याचं काम आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत। आणि तशा पद्धतीने आम्ही काम करण्यासाठी आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की जिल्हा बँकेच्या योजना आपल्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया। आज या ठिकाणी बोलवलात, माझा सत्कार केला, त्याबद्दल या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। मुंबई गोवा महामार्गावरती बुधवारी सकाळच्या सुमारास 2 अपघात झाले आहेत। पहिला अपघात खेड मुंबई गोवा महामार्गावरती कळंबणीजवळ खासगी बसला झाला। या अपघातात 25 जण जखमी झाले, तर दुसरा अपघात मुंबईवरून जयगडला रत्नागिरी येथे निघालेल्या तवेरा कारला झाला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती भरणे नाक्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंप येथे खासगी लक्झरी बस पलटवून झालेल्या अपघातात तब्बल सुमारे 25 प्रवासी जखमी झालेत। बुधवारी पहाटेच्या सुमारास अपघात झाला। अपघात ठिकाणी तत्काळ खेड पोलीस व मदत ग्रुपचे कार्यकर्ते यांनी धाव घेऊन जखमींना कळंबणी रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं। या सगळ्या जखमी प्रवाशांवरती उपचार सुरू आहेत। यातील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। मुंबई परेलेतून केणे बोंबळेवाडी येथे लग्न कार्यासाठी निघालेली बस होती। महामार्गावरील भरणे नाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बस आली असता चालकाला डुलकी लागल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली। प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स JEE आणि NEET 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ। सालाईवाडा येथील निराधार कोळेकर कुटुंबियांना माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आधार दिलाय। त्यांच्या पडक्या घराची पाहणी आमदार दीपक केसरकर यांनी करत त्यांना दिलासा मिळवून देण्याचा
शब्द देत मदतीचा हात पुढे केलाय. प्रसिद्ध गोलंदाज म्हणून ओळख प्राप्त केलेल्या क्रिकेटपटू कैलासवासी तानाजी कोळेकर यांचे कुटुंबीय आहेत. तरी त्यांची अडचण आहे ती त्यांच्या घराचं छप्पर कोसळलेलं आहे. मी आता आमचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्याशी चर्चा केली आहे. जाधव नेहमी इथं येतात, त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि साधारण आज मी निघालो आहे मुंबईला. मी मंगळवार बुधवारच्या मनाने इथे येईन. पावसापूर्वी त्यांचं छप्पर दुरुस्त होईल अशी आम्ही खात्री करू, जेणेकरून त्यांना पावसामध्ये त्रास होणार नाही. आणि ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नगरपालिकेकडे NULMमध्ये अर्ज करावा. त्यांच्यासाठी कशा रीतीने त्यांना करता येण्याजोगा व्यवसाय जो काय ते म्हणतात की आपण भाजी विकते वगैरे, तर त्याच्या संदर्भात त्यांना कशी मदत करता येईल ते सर निश्चितपणे बघता येईल. मी आत्ता निघालो होतो आणि निघता संजय पेडणेकर आले, त्याच्यामुळे मला ह्याच्यावर लगेच काही करता आलं नाही, कारण मी आता निघालो आहे जायला मुंबईला. आणि मी मुंबईहून ज्यावेळेला येईन त्यावेळेला साधारण पुढच्या आठवड्यामध्ये याच्यावर निश्चित निर्णय घेईन आणि त्यांना दिलासा मिळेल अशा तऱ्हेची कारवाई आम्ही करू. अनंत टी, अनंत प्यार, आनंदी रहा. मालवण वांगणी येथील सीवर्ल्ड प्रकल्प झाला असता तर कोकणचं नव्हे तर महाराष्ट्राचं चित्र पालटलं असतं. एवढी ताकद या प्रकल्पात होती असं भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मालवण चिंदर येथे बोलताना व्यक्त केलं आहे. साहेबांनी दिलं त्या खात्यामध्ये 80% देशातले रोजगार त्या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद 7 लाख कोटी रुपये आज ह्या खात्याला दिलेत. एवढी मोठी ताकद या ठिकाणी आहे. आणि म्हणून विरोध करण्यापेक्षा जसं इथला सीवर्ल्डचा प्रोजेक्ट आज होईल, उद्या होईल, 150 कोटी रुपये या ठिकाणी आले आणि सातत्याने इकडे त्यावेळेच्या शिवसेनेने विरोध केला आणि आपल्या दारात आलेली लक्ष्मी आपण त्या ठिकाणी लाताडली. जमिनी कोणाच्या होत्या? जठार साहेबांनी आम्ही देवेंद्रजी असताना आम्ही प्रयत्न केला की इथल्या जागा मालकाला पाहिजे तर आपण सहभागी करून घेऊ त्या कंपनीमध्ये. पण जर कदाचित एक तो प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आला असता तर संपूर्ण महाराष्ट्राचं, कोकणातच नाही तर महाराष्ट्रात चित्र या ठिकाणी बदललं असतं. एवढी ताकद त्या सीवर्ल्ड मध्ये होती. जठार साहेब असतील, आम्ही सगळे देशभरातले जगातले अनेक प्रकल्प बघितले. ओर्लँडोला तुम्ही पण गेलात, ओर्लँडोला अमेरिकेत मी पण गेलो. खरं म्हणजे त्या ठिकाणी पर्यावरणाचा कुठलाही ऱ्हास होत नव्हता. आज जागा त्या ठिकाणच्या अनेक जागा वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्या. मी तिथले जे अध्यक्ष होते त्यांचं नाव मी या ठिकाणी घेत नाही. मी त्यांना विचारलं, सर तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली का? तुम्ही 1 लाख रुपये एकरने जागा विकली 15 वर्षापूर्वी. पण आज जे लोकांचे गैरसमज या ठिकाणी केले गेले ते चुकीच्या पद्धतीने गेले. जसं नाणारला शिवसेनेने विरोध केला तसं सीवर्ल्डला विरोध केला. मग या जिल्ह्यातल्या किंवा कोकणातल्या 2 या युवकांना युवतींना कोण काम देणार आहे? आणि म्हणून राणेसाहेब कुठल्या पक्षाचे बघू नका, ते देशाचे मंत्री आहेत. नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या माऊलीच्या आशीर्वादाने पहिली संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. आणि म्हणून 2 हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून आज जे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे MSMEचं, त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हा. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं संविधान बचाओ देश बचाओ और भाजपावर RSS को इस देश से भगाओ अशी घोषणा आणि निर्धार केल्याचं रतनभाऊ कदम यांनी सांगितलं आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक जयंती मंडळांना भेट देऊन त्या ठिकाणी आम्ही एक मंडळाला संविधान प्रत हे असं वाटप करत आहोत. त्या संविधान प्रत वाटण्याचं कारण काय आहे की जे काही बाबासाहेबांनी एक संविधान लिहिलेलं आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, ते पूर्ण देशासाठी
सगळ्या जातीय धर्माच्या लोकांसाठी हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं होतं. आणि आजच्या घडीला हे संविधान बघायला गेलं तर धोक्यातच आहे असं नाकारता येत नाही. कारण की आज केंद्राच्या सत्तेमध्ये जी लोक बसल्यात, भाजपा आणि RSS, हे मूळ भारतीय घटना म्हणजे जी बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिलं, ते बदलण्याच्या मार्गावर आहे. ज्या दिवशी भाजपाची सत्ता एकतर्फे, त्या दिवशी हे संविधान बाबासाहेबांचं ते नक्कीच बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संविधान धोक्यात आहे, हे देश धोक्यात आहे, या देशातली जनता धोक्यात आहे. आणि असं सगळं घडत असताना आमच्यासारखा आंबेडकर चळवळीतला तरुण कसा गप राहील? तर प्रत्येकाने जयंती करून, बाबासाहेबांची जयंती करून काही त्याच्यात मोठेपणा मिळणार नाही. सगळे गट तट सगळ्यांनी बाजूला ठेवून एकत्र येऊन, सगळ्या जातीय धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन आपली लढाई भाजपा RSSच्या विरोधात आपल्यालाच लढायची आहे. उद्या जर का भाजपासारखा पक्ष जो RSSचा एक पिल्लू मानला जातो, ते जर उद्या काय सत्तेत आले तर ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांची काय एकदा घटना बदलली आणि त्यांची घटना जर काय आपल्या देशावर लादली गेली तर त्याचा परिणाम आपल्या बौद्ध धर्मीय लोकांनाच नाही तर सर्व जातीय धर्मांना भोगावा लागणार आहे. त्याची पुढची परिस्थिती फार बेकार असणार. त्या निमित्ताने आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आपल्या निमित्ताने आम्ही संविधान देऊन लोकांना सांगतोय, जनजागृत करतोय, संविधान बचाओ, देश बचाओ, भाजपा और RSS इस देश से भगाओ. त्यामुळे हे संविधान प्रत आम्ही तुमच्या जयंती मंडळात देणार आहोत. ती परत दिल्यानंतर प्रत्येकाने संविधान वाचा, बाबासाहेब आपल्या मनामध्ये उतरा, बुद्ध वाचा आणि आपला पुढचं भविष्य कसं चांगल्या रीतीने जाईल याच्यावर लक्ष द्या. परंतु भाजपा आणि RSS या देशातून पळवा. बोधिसत्व महामानव नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आपण साजरी करतो. आणि त्या निमित्ताने मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे आमचा जयंती करण्याचा प्रोग्राम चालू आहे, जेणेकरून आपल्या प्रत्येक जयंती मंडळांना जिल्ह्यातल्या भेटी देऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही संविधान ही प्रत त्या जयंती मंडळाला आम्ही देतो. त्याचं मूळ कारण असं आहे की आपण जयंती वगैरे हर वर्षीप्रमाणे, हर साताप्रमाणे करत असतो, मनोरंजनाचे कार्यक्रम घेत असतो. परंतु आज संविधानाची जी परिस्थिती येऊन टपलेली आहे त्याच्या संदर्भात आपण कोणी विचार करत नाही. आज भाजपा आणि RSS हे सत्तेवर बसलेले आहेत केंद्राच्या, आणि यांना पूर्ण सत्ता हवी आहे. जर का उद्या हे सत्तेवर बसले तर पहिला प्रथम आपलं संविधान हे धोक्यात आहे आणि ते संविधान बदलण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. मग हे संविधान जर उद्या बदललं गेलं तर त्याच्यामध्ये आपलं नव्हे तर सर्व जातीय धर्माचा या भारत देशाचं पूर्णपणे नुकसान होणार आहे. ज्या बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, जे संविधान दिलं, उद्या जर हे जातीवादी पक्ष RSS भाजपा उद्या जर सत्तेवर आली तर उद्या ही घटना बदलली जाणार आणि त्यामुळे हे संविधान आपलं धोक्यात आहे. याकरिता आम्ही जिल्ह्याच्या प्रत्येक जयंतीमध्ये जाऊन त्यांना संविधानी भेट देतोय. जयंती करा, परंतु संविधानी वाचवण्याचं काम आपलं सर्वांचं आहे. त्यामुळे प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांनी, भला आपण भीमसैनिक असो या इतर जातीय धर्माची लोक असो, प्रत्येकांना संविधानाचं महत्व कळायला पाहिजे. जयंतीच्या निमित्ताने हा आमचा प्रचार आहे, संविधान बचाओ, देश बचाओ और भाजपा RSS देश से भगाओ. आपल्या लोकांचा मूळ शत्रू बघायला गेला तर हा RSS
आणि भाजपावाले आहेत. म्हणजे आर्य लोक ज्यांनी आपला मुळातच नाश केलेला आहे. आज आपल्यावर ही परिस्थिती त्यांच्याचमुळे लादलेली आहे. आज आपल्याला जाती पात हा जो विषय जो त्यांनीच निर्माण केलेला आहे. प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देश पातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी. 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई आणि नीट 2 वर्षांसाठी. पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून. आता विचार कसला करताय? त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात, आम्ही नाही. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, हॉटेल यशोधरा, कुडाळ. कणकवलीत भारतीय बौद्ध महासभा व समतावादी समविचारी संघटनांच्या वतीनं 131वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कणकवली पटवर्धन चौकात थाटात साजरी करण्यात आली. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. कणकवलीत पटवर्धन चौकात भारतीय बौद्ध महासभा व समतावादी समविचारी संघटनांच्या वतीनं 131वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कदम, श्रद्धा कदम, गोपीकृष्ण पवार, कुंभार समाज जिल्हा अध्यक्ष विलास गोडेकर, बागवान प्रभाकर जाधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष महेश पुरोडेकर, राजेंद्र कांबळे, संजय जाधव, वासंती तेंडोलकर, मनोज मेसरी, महेंद्र कदम, भाऊ कासार्डेकर, SK चेंदवणकर, प्रभाकर जाधव, सुदीप कांबळे, गोपी पवार, जनीकुमार कांबळे आदी उपस्थित होते. देशामध्ये जे 18 कुटल जाती आहे त्या सर्वांना एक जगण्याची किंवा स्वाभिमानाने जगण्याची कोणी जर संकल्पना दिली असेल, कोणी करण्यासाठी कोणी जर प्रेरणा देत असेल तर आमच्या सर्वांच्या प्रेरणादायी असे बाबासाहेब आंबेडकर आहेत. मित्रांनो, जी राज्यघटना तयार झाली मला सांगायला आनंद होतो आणि ज्या 4 महामानवांनी स्वाक्षरी केली त्यामध्ये आमच्या समाजाचे डॉक्टर रत्नाकर कुंभार हे त्यामध्ये त्या सहीमध्ये 4 जणांमध्ये होते. आणि म्हणून कुंभार समाज हा नेहमीच आपला बौद्ध समाजाबरोबर सातत्याने ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्यावेळी आम्ही या महामानवाला बंधन करण्यासाठी उपस्थित असतो. आमच्यामुळे सुद्धा समाजाच्या ज्या ज्या वाड्या आहेत त्या त्या ठिकाणी आपल्या बौद्ध समाजाच्या वाड्या आहेत तिथे आम्ही सर्व आज जिल्ह्यामध्ये आम्ही जात असतो. आणि म्हणून बाबासाहेब हे सर्वांचे, तुमच्या आमच्या सर्वांचे, आणि म्हणून त्यांनी जी प्रेरणा दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटतं ही प्रेरणा संपूर्ण मानव असेपर्यंत ही प्रेरणा सातत्याने प्रत्येकाला मिळणार आहे. कारण प्रत्येकाला जो संघर्ष करावा लागतो जगण्यासाठी जी प्रेरणा होती ती बाबासाहेबांनी दिली. आणि म्हणून अशा महामानवांना माझ्या समाजातर्फे, माझ्या स्वतः वैयक्तिक मी नतमस्तक होऊन या ठिकाणी त्याला या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी असं वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आल्यानंतर मला संधी संधी दिली कारण त्यांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुरुष यांच्या बाबासाहेबांना या ठिकाणी वंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. अखंड बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्या गोष्टींना सामोरं जाता ज्या परिस्थितीमध्ये त्यावेळच्या काळामध्ये भलेही जाती व्यवस्था असेल किंवा सामाजिक सरळता असेल हा सतत काय टिकून राहावा आणि देशामध्ये सलोख्याचे संबंध राहावे यासाठी अखंड अविरतपणे प्रयत्न करत समाजाला आणि देशाला दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्यांना आजच्या दिनी अभिवादन करण्याची आपल्याकडून संधी मिळाली. मला आपण आयोजकांना धन्यवाद देतो. तसंच बाबासाहेबांचा आजचा हा जन्मदिवस हा सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक असा पद्धतीने हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. आणि याच्यामध्ये 100हून अधिक देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते. तसंच हे साजरे करत असताना बाबासाहेबांच्या
शिकवणीमधून आपण कोणती एकही गोष्टचं उदाहरण नाही करू शकत, इतके त्यांच्याकडे विद्वत्ता होती. आणि त्या विद्वत्ताचं आपल्या अखंड भारतीय समाजाला उपयोग व्हावा आणि भारत देशाची प्रगती अधिक व्हावी हीच खरी त्यांना आदर झाले ठरेल. मग अशी सुधीर कांबळे साहेबांनी माझं एक वेगळंच उल्लेख केलं कोविडमध्ये. कोविड ही महामारी कोणालाच माहीत नव्हती, तर कोणी आणलेली नाही. परंतु त्या कोविडमध्ये सर्वसामान्य कष्टकरीपासून तर सर्व समाजाच्या लोकांना किंवा सर्व स्तराच्या व्यक्तींना धर्मकार्यासाठी मी थकणार नाही, मोडे पलटून मी वाकणार नाही. गर्दन छाटली तरी हात टेकणार नाही. जय भीम म्हणाया मी चुकणार नाही. चला करूया जागर, चला करूया जागर, थोर विचारवंतांचा करू. चला करूया जागर, थोर विचारवंतांचा, ज्ञानी होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. ज्ञानी होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. ज्ञानी होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. चला करूया जागर, चला करूया जागर, थोर विचारवंतांचा. ज्ञानी होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. ज्ञानी करू, ज्ञानी होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. हा माणूस माणसाला काठेरी तोरी दूर, जातीयतेच्या शिरीत टाकू म्हणून तो फूर. घेऊ जीवनी आदर्श, घेऊ जीवनी आदर्श, थोर साधू संतांचा. घेऊ जीवनी आदर्श, थोर साधू संतांचा. त्याने होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. वागणूक माणुसकीची हवी प्रत्येकाच्या ठाई. बुद्ध कबीर फुलेंचा मार्ग समतेचा देई. भीमरावही सांगितो, भीमरावही सांगितो, करापी मोड प्रथांचा, करापी मोड प्रथांचा. त्याने होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. त्याने होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. एका आईची लेकर ही 96 कुळीची, एका आईची लेकर ही 96 कुळीची. ती ठेविली भानगर मनुवाद्यानी कळीची. आता करूया आदर, आता करूया आदर एकमेकांच्या मतांचा. आता करूया आदर एकमेकांच्या मतांचा. त्याने होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. त्याने होईल रे नष्ट कडव्या जातीय पंथांचा. सारी माळी आणि कुणबी नावी सुतार आणतेली. सारी माळी कुणबी हे नावी सुतार आणतेली. इतिहासात सापडली एका आईची दूध प्याली. जणी कुमार संदर्भ
नागवंशीय ग्रंथांचा गणित उभारा संदर्भ नागवंशीय ग्रंथांचा त्याने होईल नष्ट कळल्या जाती भरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञानज्योती कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या वरती एक ज्ञानज्योती कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तोडे भीमा तुझ्या जन्मामुळे धरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे सकड बंद कायातील साखर गंध तडा तडा तुटले भोगतात पटंड सकड बंद कायातील साखर गंध तडा तडा तुटले भोगतात पटंड गुलाब मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी मोवजने म्हणजे ओरे आज तुळे जगताशी प्रेमाचे नाते आज कवडी मोवजने म्हणजे ओरे आज तुळे जगताशी प्रेमाचे नाते आकडे जगणे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरती कोटी तुळे भीमा तुझ्या जन्मामुळे श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा मादिली दिमाने मंगल दिन पूजनी श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा मादिली दिमाने मंगल दिन पूजनी मंगल दिन तो जनी
यावेळी अब्दुल लतीफ मोहम्मद सारंग यांनी शेरो शायरीतून बाबासाहेबांना अभिवादन केलं. सर्वच धर्म माझे, सर्वच धर्म माझे, सर्वच माझ्या जाती, सर्वच धर्म माझे, सर्वच माझ्या जाती, माणूस मी जगाची, माणूस मी जगाची, माझ्या अनेक नाती. जय जय महाराज. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. खरं म्हटलं तर मगापासून आपल्या इथं चालू आहे, बरेच जणांनी सांगितले समाजाचे, इतर समाजाचे. खरं म्हटलं तर आज आपण खरं होतं की एक एका मोठीचा काय म्हणून आज जगामध्ये काही गरज असेल तर आपण टाकील होतो आहोत. आजूबाजूची परिस्थिती पाहिलं आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहणार आहे. घटनाकारांनी सांगितलेली घटना ही बनलेली त्याच पद्धतीने दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विषयी सांगायचं झालं तर ते काय नाही हात पडलेला मला प्रश्न आहे. घटनाकार आहेत, इतिहासकार आहेत, तज्ज्ञ आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत. धरण बांधण्यासाठी हिरापूर डॅम जो आहे तो बांधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असतील. ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ त्यांनी प्रॉब्लेम ऑफ करता लिहिलेला ग्रंथ असेल जो जगामध्ये नोबेल पुरस्काराच्या धर्तीचा समजला जातो. इतका मोठा कर्तृत्व त्यांनी केलेला आहे आणि ह्या कर्तृत्वामुळे आज संपूर्ण जगभर ज्यांच्या विचाराची जी मांडणी चालू आहे अशा या महामानवास मी पुन्हा अभिवादन करतो. सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण एक आहोत, एक राहणार आहे आणि आपल्याला हा संपूर्ण देश पुढे यायचा आहे एवढीच आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा अभिवादन करतो. जय हिंद जय भारत. यावेळी आरोही मेस्त्री हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गीत सादर केलं. कुंभवडे येथील अपंग संतान फर्नांडिस यांनी आपल्या दाताने नारळ सोलत सगळ्यांना भारावून सोडलं. त्यांच्या दातामध्ये एवढी ताकद आहे की पाहू शकता ते कसे आपल्या दाताने पूर्ण नारळ सोडतात. संतान फर्नांडिस
यांनी स्टेजवर यायचं आहे. तिथं संदीप कदम उपस्थित आहेत. महेश कोरेकर यांनी सुद्धा स्टेजवर यायचं. वासंत तेंडुलकर यांनी स्टेजवर यायचं. सुभाष जाधव, दिलीप कांबळे, दिलीप तरंजाळेकर, शंकरराव कदम, प्रकाश कांबळे, राज नागवेकर, सचिन तांबे, संदीप तांबे, भीमराव जाधव, महेंद्र कदम, रोहन कदम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन विश्वनाथ कदम यांनी केलं. रंग राजा सवे करी जग वाहवा, रंग राजा सवे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र मूर्तीस प्रथम अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर, आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासभा याच्या वतीने आज संपूर्ण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि संपूर्ण समविचारिक सर्व लोकांच्या ठिकाणी वतीने आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती उत्सव या ठिकाणी साजरे करत आहेत. प्रथमतः मी संपूर्ण या भारतातील तमाम भारतीयांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहे. जय भीम बांधवांनो, मी विश्वनाथ कदम, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा. आज आपल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कणकवली शहरामध्ये आप्पासाहेब पटवर्धन चौकात भारतीय बौद्ध महासभा आणि जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 131वा जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रभाकरजी जाधव साहेब या कार्यक्रमाला सकाळपासून उपस्थित आहेत उद्घाटक म्हणून. आता थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन होणार आहे. रॅलीला झेंडा दाखवणार आहे. आमच्या सर्व मित्रांनी येऊन आमच्यासमोर ही कल्पना मांडली की बाबासाहेबांची जयंती ही समस्त भारतीयांची आहे आणि समस्त लोकांना जिथं सहभागी होता येईल अशा ठिकाणी ही जयंती साजरी करावी. आणि त्यामुळं आंबेडकर चौक हा आंबेडकरवाद जगभर नेण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. हा देखील आप्पासाहेब पटवर्धन चौक म्हणजेच बाबासाहेबांनी ज्या माध्यमातून आपल्याला विचार स्वातंत्र्य दिलं ते विचार स्वातंत्र्य, बाबासाहेबांचे विचार या माध्यमातून समस्त कणकवलीकर बांधवांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात जातील. आणि यासाठी हा जयंती उत्सव सोहळा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे. आमचे सर्व मान्यवर आदरणीय सुदीपभाई कांबळे असतील, आदरणीय राज नागवेकर, शंकरराव कदम, गोपीकृष्ण पवारसाहेब असतील, दीपक कांबळे, भीमराव जाधव या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम इथं जोरदारपणे आयोजित होत आहे. कणकवली शहरातील सन्माननीय व्यापारी, प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, या पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार, त्याचबरोबर समाजाच्या विविध स्तरातील नागरिक, विविध सामाजिक स्थितीतील नागरिक असतील, विद्यार्थी असतील, मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. खरं तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि हा जो आमचा उपक्रम आहे हा उपक्रम प्रतिवर्षी अधिकाधिक चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त सर्व समाजातील बांधवांचा सहभाग घेऊन हा पुढं सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन पावलेली ही कणकवली पुण्यभूमी, या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आज या पटवर्धन मुख्य चौकामध्ये साजरी होत आहे. आणि सर्व स्तरातून या सामाजिक बांधिलकी धरून वेगवेगळ्या संघटना या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमाला आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय प्रभाकरजी जाधव आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम आणि आमचे ॲडव्होकेट सुदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी, वेगवेगळ्या समविचारी संघटना यांनी एकत्र येऊन ही जयंती मोठ्या दिमागात साजरी करण्याचा जो मानस होता तो आज या ठिकाणी साध्य झालेला आहे. आणि आमचा यापुढे भविष्यामध्ये
ही जयंती अशाच प्रकारे भव्य दिव्य करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि येणारे ही आमची सुरुवात जरी असली तरी येत्या काही वर्षामध्ये हे जे कार्यक्रम ही जी जयंती आहे बाबासाहेबांची संपूर्ण जिल्ह्याभर ही जयंती साजरी करण्याचा आणि ते आमचा मानस आहे आणि यासाठी संपूर्ण कोकणमध्ये तुमच्या कोकण 7 या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य देऊन हा जो लाईव्ह कार्यक्रम दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी धन्यवाद देतो, विशेष आभारी आहोत. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध सामाजिक क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी परशुराम उपरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी परशुराम उपरकर यांना घरी भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परशुराम उपरकर यांनी देखील त्यांचे आभार मानत मनसेच्या वाढीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी आपल्यावरती ठेवलेला विश्वास आपण सार्थकी लावणार असल्याचं सांगितलं. उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून मित्रमंडळी व मनसे सैनिक यांनी हजेरी लावली होती. सायंकाळी परिवार व मित्रमंडळींच्या गरड्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रणाली उपरकर, पूर्वजा उपरकर, प्रणव उपरकर, हेमंत उपरकर, चंद्रशेखर उपरकर, अमोल खानोलकर, ज्ञानेश्वर गव्हाणकर, संतोष सावंत, समीर परब, सूर्यकांत हुंदरे, वैभव काणेकर तसेच मित्रमंडळी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर. चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा. ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कॉडॅक कंपनीची लेन्स मोफत. चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आळवे फरसाण स्वीट्स अँड बेकर्स पिंगुळी या अद्ययावत बेकरीचा शुभारंभ या फर्मचे मालक गणपत भानू आळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून दिमाखात झाला. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील आळवे स्वीट अँड बेकर्स या बेकरीचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15 रोजी सकाळी 10 वाजता झाला. या फर्मचे मालक गणपत आळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्तानं
श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन समारंभास सिंधुदुर्ग जिल्ह्यासह या भागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गणपत भानू आळवे, सौ शुभांगी गणपत आळवे, योगेश आळवे, भक्ती आळवे, निलेश आळवे, जानवी निलेश आळवे, महेश आळवे, मधुरा महेश आळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आळवे फरसान मार्टची पिंगुळी येथील आळवे फरसान स्वीट अँड बेकर्स पिंगुळी ही तिसरी शाखा आजपासून लोकांच्या सेवेत सुरू झाली आहे. यापूर्वी कुडाळ रेल्वे स्टेशन रोडला जाताना एक भव्य दुकान ही पहिली शाखा 20 ते 25 वर्षापूर्वी, तर माणगाव तिठा येथे दुसरं दालन 2011 मध्ये सुरू केलं होतं. 1980 पासून सुमारे 40 ते 50 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सेवेत आळवे फरसान मार्टचे विविध दर्जेदार फरसान आणि बेकरीचे पदार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. याच धर्तीवर अद्ययावत अशा बेकर्सचा शुभारंभ पिंगुळीत आज झाला. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. क्रिकेटपटू तान्याच्या निराधार कुटुंबाला आमदार दीपक केसरकर यांचा आधार. जिल्हा बँकेच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवणार मनीष गळवे यांचा विश्वास. आणि लग्न सोहळ्याला निघालेली बस झाली पलटी, खेडमधील घटना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 मा चॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद.